एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं, ती हसून पुढे जाऊ लागली. मुलगा, कमीत कमी उत्तर तर दे. मुलगी, आजपासून तुझ मुठ्या मारणं बंद. एकदाच्या वटपिंट्या बकेत जातो आणि कशी मुलीला विचारतो. मुलगा, मडम टाकताना इंटरेस्ट जास्त येतो की काढताना? मुलगी, साल्या ते, तू किती वेळ ठेवतो त्यावर इंटरेस्ट अवलंबून असतो. ज्याला समजला त्यांनी हसा. एका बसमध्ये दोन ब्रेक सीट वरून खूप भांडत असतात. मग पहिली बाई घेरांडे ही सीट घालून घे तुझ्या गादीत. दुसरी बाई अगेजेड वाडे, ही अख्खी बस घालून घे तुझ्या भोकात. कंडक्टर, अहो बाई, तुम्ही बस भोकात आणि सीट गंडीत घालून घेतल्यावर प्रवासी काय माझा लावड्यावर बसणार काय? सुहागरा त्रीला गण्या आणि बायको सुरुवात करतात. गण्या, चल उलटी हो. बायको, अहो मागे नाही पुढे टाकतात. गण्या, तुला कस माहीत? बायको, माझा एक मित्र होता त्याने तसंच केलं होत. गण्या, चूप, तुला काही माहित नाही, माझ्या मित्राने मला मागून केलं होत. एकदा बुधवार पेठेत एक श्रीमंत राजा येणार आहे असे एका कॉलगर्लला कठले. कॉलगर्लने 6,000 रुपयाचे कर्ज काढले, पूर्ण खोलीला चांगले रिंगवले. राजा आला, जवायला लागला आणि जवून त्याने बक्षीस म्हणून 4 आणे दिले. कॉलगर्लला खूप संताप आला. कॉलगर्ल चायला 6,000 कर्ज काढून घर रिंगवले आणि झवून राजाने 4 आणे ठेवले, पण ती हुशार होती. राजा गेला की हिने 4 आणे हातात घेतले आणि सगळ्यांना सांगू लागली, राजाने एक वस्तू ठेवली आहे, ते मला झेपणार नाही म्हणून मी लिलाव करते. करा बोली. आता राजाने ठेवली महिन्यावर साधी ठेवली असेल का? पहिलाच वार 10,000 पासून. कॉलगर्ल, नाही परवडत, 50,000. कोट. कॉलगर्ल, नाही. राजाला पहारे कर्यामार्फत कटते की काय चाललं येते? पुजारी, राजे, तुम्ही ठेवलेल्या वस्तूचा लिलाव करते. ती कॉलगर्ल वस्तू दाखवतही नाही आणि सांगतही नाही मुठीत ठेवली. आपण जवून फक्त 4 आणे दिले हे लोकांत कळलं तर इज्जत जाईल या भीतीने राजा तसा पळत पळत आला आणि राडेच्या गाडीवरून हात फिरवून म्हणाला, अरे पिल्लू, माझी डार्लिंग, 1,15,00,000 देतो पण कुणाला दाखवू नको. एकदा नवरा रोमॅन्टिक होऊन बायको जवळ आला. नवरा, जानू किस करू का? बायको, नको, लिपस्टिक खराब होऊन जाईल. नवरा, मग बॉल दाबू का? बायको, नको, ती शर्ट खराब होऊन जाईल. नवरा एकदम संतापतो. नवरा, चल मग झबू दे. बायको, अरे मेलिया, पिरियड चालू आहे. नवरा, जानू, तुला संडासी नाही होत आहेत ना? ज्याला समजला त्यांनीच हसा. खेडेगावात एका चावट बाईला खूप ताप होता. चावट बाई डॉक्टरकडे गेली. डॉक्टर, बाई, गाडीवर इंजेक्शन घ्यावं लागेल तरच ताप कमी होईल. बाई हसायला लागली. डॉक्टर, काय झालं हो बाई? बाई, अरे मेलिया, इंजेक्शन हातावर दिले तरी चालेल. गाड तर तुला फ्री मध्ये पण दाखवून देईल. डॉक्टर, बेशुद्ध